मोठ्या थाटामाटाने आम्ही कारल्याच्या डोंगरावरती मिरवत असतो. तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे मजे असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता. त्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, आज आपण आलेलो तर पालखीला, म्हणजे आज आहे पनवेल कोळीवाड्याची मानाची पालखी. तर मित्रांनो, आज फुल जल्लोष, फुल धमाल आपल्याला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि पालखी बोललं म्हणजे ती पण एकविराची पालखी, म्हणजे फुल जल्लोष. तर मित्रांनो, व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर व्लॉगमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करून ठेवा आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मस्तपैकी आपला व्लॉग कंटिन्यू ठेवा. जरी मरी आईचा गाजत यो सोहला, पनवेल कोळीवाडा निघालाय कारल्याला. तर बघत राहा. तर मित्रांनो, तर सगळे आपली बघा इथं तयारी वगैरे चाललेली. आपण थोडा लवकर आलेलो आहे. तर बघा आपली मानाची पालखी हीच आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता आपण आता सगळं तर रांगोली वगैरे काढली जाते. इथं रांगोली म्हणजे आपली नॉर्मल रांगोली नाही, फुलांची रांगोली काढली जाते. खूप आपल्याला इथं सुंदर इथं सगळं करताना दिसेल इथं मावशी. आणि आपलं मंदिर आणि आतमध्ये सगळी फुल तयारी चालू झाली. आणि थोड्याच वेळात आपल्या इथं सगळी पालखी निघणार आहे आणि लोक पण एकदम अशी पद्धतशीर जमा होणार आहेत. तर कंटिन्यू राहा आणि खूप मजा येणार आहे. मी आता सांगून ठेवते, ब्लॉग सोडू नका, खूप मजा येणार आहे. नमस्कार मंडळी. आज इथे पनवेल कोळीवाड्याची मानाची पालखी कारला गडावरती रस्ता लावण्यासाठी आज रविवार दिनांक 22 मार्च या दिवशी आज निघणार आहे. आणि पनवेल कोळीवाड्याची मोत्याची पालखी ही आमची जुनी ओळख, म्हणजे पारंपरिक वर्षानुवर्ष, म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आजपर्यंत जोपासत आलेलो आहोत. आणि जवळजवळ 2 वर्षातून आमचा हा मानपान आहे तो आम्हाला दरवर्षी, म्हणजे दर 2 वर्षातून आम्हाला मिळत असतो. जवळजवळ हा जो सोहळा असतो आमच्या जन्मरी आईच्या एकविरा आईच्या भेटीसाठी कारला गडावरती जात असते. आणि जवळजवळ हा संपूर्ण सोहळा आहे तो जवळजवळ 5 ते 6 दिवसांचा सोहळा आपला नेहमी असतो. आणि त्यावेळेला सुद्धा माहेर घरावरती खूप मोठा जल्लोष, खूप मोठ्या थाटामाटात आम्ही पनवेलकर आणि समस्त महाराष्ट्रातील आगरी कोळी बांधव त्या तिथे खूप मोठा जल्लोष साजरा करत असतात.
तर मित्रांनो सध्या सीन असं आहे की आपल्याला एक दादा भेटलेला आहे जो आपल्या मामांच्या गावामधला आहे, जे आपण थीम वगैरे बघतो आहोत, जी आता पहिली थीम आहे. तर ही तर नाही, पण आता बाकीचे येणाऱ्या जे 2-3 थीम आहेत तर या दादाने केलेले आहे. तर हा दादा तुम्हाला स्वतःच इंट्रोड्यूस करणार आहे, तर मस्तपैकी बघा आणि ऐका. दादा बोल, पूर्ण नाव सांग तुझं आधी. नमस्कार, मी विशाल म्हात्रे. तर पनवेल कोळीवाडा समाज त्यांनी मला आज पनवेल डेकोरेशनच्या पालखीच्या डेकोरेशनसाठी मला आमंत्रित केलं आहे. पालखीवर आपण डेकोरेशन बघतो ते मी स्वतः पेंटिंग केलेलं आहे. तर मी पनवेल कोळी समाजाचे मनापासून आभार. तसेच जी आमची जितागाव आहे, जितागावामध्ये जे पेटकर मंडळ आहेत, त्याच्या पेटकर मंडळातली माझी पोरं आहेत, ती पनवेलच्या कोळीवाड्याच्या पालखीचं डेकोरेशन कसं असेल ती जास्त उत्सुकता त्यांना वाटलेली असते. जास्तीत जास्त ते मला अगोदरपासून हे करतात, जी पनवेल कोळीवाड्याचं डेकोरेशन कसं असेल, विशाल कसं असेल, त्यांनापर्यंत मी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही, कारण ते हे असेल, सस्पेन्स असेल म्हणून ते मी अगोदर सांगितलेलं नाही. तरी पण ते मला सपोर्ट करताना त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि मी अजून चांगले व्हिडिओज आपल्या पेंटिंग करत राहीन, त्यांच्यामध्ये आभार. आणि जर जल्लोष बघायचं असेल, पनवेल कोळीवाड्याचा जर जल्लोष बघायचं असेल तर येत्या 25 तारखेला आपल्या कार्लागडावर पनवेलकरांची मानाची पालखी तिथे जल्लोषाने साजरा होणार. तरी पण तुम्ही तर असणारच, नित्यरंग भाऊ पण असणारच माझ्यासोबत, आणि तुम्ही पण या आणि जल्लोष पनवेलकरांचा बघा, जल्लोष पनवेलकरांचा. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनल येऊ शकता. तर आई माऊलीचा उदो आणि एकविरा माते की जय. तर चला मित्रांनो, आता भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.